आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या ना मॅडम या या बसा ना अरे एक मिनिट अरे केवढी धूळ आहे खुर्चीवर जरा नीट पुन्हा फडका मारा जरा थांब रे बारक्या काय रे तुला कामावर कोणी ठेवलं आम्ही तुला पगार कोण देतं आम्ही तू दुसऱ्यांची कामं करतोस होय या ऑफिस मध्ये फक्त आमचा हुकूम चालतो चाल चाल कामाला लाग काय काय चाललंय आपल्या आधी कुणीही तोंड वर करून आपल्या ऑफिस मध्ये येतं मग तुम्ही त्यांना आतमध्ये घेता कसे कामावर लक्ष आहे की नाही जा तुमची कामं व्यवस्थित करा आणि हा तर बाहेर आपले कार्यकर्ते थांबलेत ना त्यांना आत बोलवा आणि बारक्याला सांगा खुर्च्या लावून घ्या म्हणून तुम्हाला माहितीच आहे आज आपण सगळे इथे का जमलो आहोत आज आपण आपल्या पक्षाचा नवीन तरुण चेहऱ्याचा सत्कार करणार आहोत आणि त्याच्या खांद्यावर आपल्या पक्षाची धुरा सोपवणार आहोत आज मी आपल्या पक्षाच्या नवीन तरुण चेहऱ्याची भेटच करून देतो ज्याने आजवर पडद्याच्या मागे राहून निस्वार्थीपणे पक्षासाठी काम केलं त्या नवीन तरुण चेहऱ्याचं नाव आहे अधिराज संपतराव गाडे पाटील पप्पा तुम्ही आता जे काय केलं ते तुम्हाला तरी पटतंय का पार्टी ऑफिसच्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की मी पार्टीसाठी दिवस रात्र झिजलोय तुम्ही हा अन्याय का करताय माझ्यावर सिद्धू त्या पक्षात न्याय काय आणि अन्याय काय हे सगळं संपतराव गाडे पाटील ठरवतो तू असं का वागतोस जणू तुला याची कल्पनाच नव्हती सिद्धू ज्या दिवशी तुझे फ्लेक्स उतरले आणि अधिराजचे चढले त्याच वेळा तुला कळायला हवं होतं की आपल्या पक्षाचा नवीन तरुण चेहरा तू नसून अधिराज गाडे पाटील आहे ठीक आहे पण मी जी काय पार्टीसाठी कामं केली त्याला काहीच किंमत नाहीये तुझी किंमत तूच कमी करून घेतली आहेस तर तुझी किंमत कोण करेल सिद्धू राजकारणात दर्जा सांभाळण्याची फार गरज असते समजलं तर सगळे कान देऊ नये का इथून पुढे आपला भावी नेता असेल अधिराज संपतराव गाडे पाटील आणि हा सिद्धिराज याचा पक्षाशी आणि आपल्या पार्टी ऑफिसशी काहीही संबंध नसेल समजलं का असं वागले पप्पा त्यांना माहिती आहे ना की राजकारण माझा श्वास आहे मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय का हिरावून घेतलं असं सिद्धिराज नका स्वतःला इतका त्रास करून घे मला समजतंय आता तुम्हाला काय वाटत असेल ते आणि सगळं काही नीट होईल असा खोटा दिलासाही नाही देणार मी तुम्हाला पण मला खात्री आहे तुम्ही सगळं नक्की नीट कराल इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला माझ्याबद्दल विश्वास वाटतो हो अगदी 100% वाटतो थँक्यू मॅडम खरंच थँक्यू सो मच म्हणजे तुम्हाला अंदाज नाही की मला आता हे ऐकून किती बरं वाटतंय तुम्हाला ऑफिसला सोडायचं होतं ना चला मी सोडतो पटकन. सिद्धिराज मान्य आहे मला माझा वेळ आता मी ऑफिसच्या कामाला द्यायला हवा पण आता ऑफिसपेक्षाही माझ्या वेळेची जास्त गरज तुम्हाला पुन्हा ऑफिसला नको तुम्हाला जिथे जाऊन बरं वाटेल ना तिकडे घेऊन चला खरंच मॅम चला
आज पार्टी ऑफिसमध्ये जे काही घडलं ना त्यातून मी 3 गोष्टी शिकलो. पहिली, आजवर घर असो किंवा पार्टी ऑफिस असो सगळीकडे माझंच कौतुक केलं जायचं आणि दादाला नेहमी घालून पाडून बोलायचं. पण आज जेव्हा तीच वेळ माझ्यावर आली ना तेव्हा मला कळलं की दादाला इतके दिवस किती वाईट वाटत असेल. दुसरी गोष्ट, आजवर पार्टी ऑफिस असो किंवा पक्षाची काही कामं असो ना यासाठी मी दिवस रात्र मेहनत केली आहे. पण जेव्हा तुमचा कामाचं क्रेडिट दुसऱ्याला कोणाला तरी मिळतं ना खरंच खूप वाईट वाटतं. आणि तिसरी गोष्ट, मॅडम अहो आजवर सगळंच मला आयतं मिळालंय. म्हणजे मी जरी पक्षासाठी कामं करत असलो ना तरी तरी शेवटी हा पक्ष माझ्या आजोबांनी उभा केलाय, पप्पांनी तो वाढवलाय. मी फक्त त्याला पुढे नेण्याचं काम करतो. मॅडम एक गोष्ट आहे ना खरी आहे, मी फक्त ती परंपरा पुढे नेतोय बस. आज एक गोष्ट मला नक्की कळली आहे, एखादी गोष्ट जर आपण स्वतःहून निर्माण केली नसली ना तर त्यातून आपल्याला कधीही बेदखल केलं जाऊ शकतं. आज मला खरंच असं वाटलं हो की मला काहीच किंमत नाही आहे. आयुष्यात मला कधीच इतकं दुर्लक्षित केलं नव्हतं झालं. अहो काय झालं, तुम्ही हसताय कशाला असं? सिद्धिराज, आज तुम्ही ज्या गोष्टीला सामोरे गेलात ना ते आयुष्य मी गेले कितीतरी वर्ष जगते. सतत वाट्याला अपमान अवहेलना येणं म्हणजे काय असतं हे माझ्यापेक्षा जास्त कुणाला माहिती असणार. खरंय. पण मॅडम तुम्ही या सगळ्यातून कसं काय बाहेर पडलात? खरं तर मी अजून या सगळ्यातनं बाहेर पडली असं नाही. अजूनही कितीतरी वेळा मला हे सगळं भोगावं लागतंय. पण हा वेळ या सगळ्यावरचं उत्तर आहे. वेळच आपल्याला शिकवते की रडत बसायचं नाही, लढायचं. आणि माझी खात्री आहे तुमची ही वेळ नक्की बदलेल. आतापर्यंत तुम्ही मला इतकं सपोर्ट केलंय, इतकं समजून घेतलंयत मला. मग आता जशी तुम्ही माझी परिस्थिती बदलली तशी आता तुम्ही माझी परिस्थिती बदला. सिद्धिराज, खरं तर तुम्ही खूप खंबीर आहात. तुम्हाला माझीच काय कुणाचीच गरज लागणार नाही. आत्ता माझ्या चेहऱ्यावर हसू येणारच होतं हो मॅडम. म्हणायचं की हो मी बदलेन तुमची परिस्थिती. जर का तुम्ही माझी परिस्थिती बदलली तर माझं आयुष्यच बदलून जाईल. हा पण एक गोष्ट नक्की, ह्या सगळ्यात कधी तुम्हाला कुणाशी बोलावंसं वाटलं, काही सांगावंसं वाटलं ना तर मी आहे तुमच्या बरोबर. बरं चला आज जाऊया आता. मी पण माझं राहिलेलं ऑफिसचं काम आता घरूनच करते. हॅलो. अहो मॅडम पर्स विसरलात तुम्ही. हो हो, नाही मी पोहोचली आहे, मी लॉग इन करते. हो चालेल, मी क्लायंटशी बोलून कळवते तुम्हाला. लक्ष्मी निवास